हॅलो गाईज आणि नमस्ते सर्वांना. कालपासून आपण सोशल मीडियावर एकच गोष्ट बघतोय की वैष्णवीताईसोबत असं झालंय. ॲक्च्युली जे पण वैष्णवीताईसोबत झालंय ते खूप खूप चुकीचं झालंय. सर्वांनाच माहिती आहे की वैष्णवीताईसोबत काय झालंय, की तिला खूप मारहाण केली गेली आहे. तिच्या हातावरचे पण निशाण दिसतात ते. तर म्हणजे आणि पहिली तर गोष्ट वैष्णवीताईला न्याय हा भेटलाच पाहिजे. हे जे असे लालची लोक असतात ना ते आयुष्यात कधी सुधारणार नाही. आणि कुठेतरी एक बोलू का आपण पण कुठेतरी या गोष्टीसाठी जिम्मेदार असतो. पहिली गोष्ट तर म्हणजे वैष्णवीताईचं लव्ह मॅरेज आहे हे सगळं सोशल मीडियामध्ये सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणजे काय बोलू मला तेच समजत नाही की म्हणजे एक मुलगी आपले स्वप्न घेऊन आपल्या सर्व घरदार सोडून आपल्या नवऱ्यासाठी येते, एवढी स्वप्ने बघून येते आणि तिलाही तर अशी वागणूक भेटते म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे की वैष्णवी ताईसोबत जे पण काही घडलं ते कोणासोबतच घडू नये. आणि पहिली गोष्ट की वैष्णवी ताई सुसाईड करणारच नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण कुठली आई आपल्या बाळाला सोडून कधीच सुसाईड करणार नाही, ती कधी करणार विचार पण नाही करणार. आता काय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर वैष्णवी ताईला हा न्याय तर भेटावा. पण आपल्याला पण ह्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की डोळे बंद करून आपण प्रेम करतो ना, ही ह्यातून आपल्याला एक गोष्ट म्हणजे सबक भेटला पाहिजे की आपण डोळे बंद करून समोरच्या व्यक्तीवर प्रेम करतो. स्पेशली मुली. मला माहिती आहे मुलींचे खूप स्वप्न असतात, ड्रीम असतात आणि सर्व मुलींना फक्त एकच रिक्वेस्ट आहे की डोळे उघडे करून प्रेम करा, डोळे बंद करून प्रेम करू नका. आणि पहिली गोष्ट लव्ह मॅरेजमध्ये की हुंडा मागणं ही गोष्ट दूरदूरपर्यंत नसते. त्या गोष्टीचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नसतो. ही गोष्ट तुम्ही जरा विचार करा. जिथे तुम्हाला हुंडा मागितलं जाते लव्ह मॅरेजमध्ये तिथं आपल्याला सगळ्यांना सेल्फ अवेअर व्हायची खूप गरज आहे. आपण आईवडील देतात मुलीच्या सुखासाठी, जर मुलीचा सुख चांगला व्हावं ह्यासाठी आईवडील देतात. पण आपल्यालाही सेल्फ अवेअर होणं किंवा आपल्या आईवडिलांनी पण सेल्फ अवेअर होणं खूप खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे तुमच्या स्पेशली आईवडिलांना रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला जी मुलगी तुम्हाला ही गोष्ट सांगतीये तर तिला सपोर्ट करा. तिला दुनियाचा विचार करू नका. तुमच्या मुलीची जीव महत्त्वाचा आहे, तुमच्या मुलीची हॅपीनेस महत्त्वाची आहे. तिला जर काही समजत नाही तर तुम्ही सेल्फ अवेअर व्हा. आणि तुम्हाला कोणती गोष्ट खटकते तर पोलीस कंप्लेंट करा खूप. आणि जर तुम्हाला कोण सपोर्ट करणारं नाही आहे तर सोशल मीडियावर या आणि डोळे बंद करून कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. डोळे उघडे करून प्रेम करा.